मी माझा प्रथम परिचय या ठिकाणी देत आहे। माझं नाव अशोक विठ्ठलराव उबाळे, राहणार माळेगाव, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर येथील रहिवासी असून मी माझ्या शेतामध्ये चालू वर्षी मोहेको कंपनीचा 7351 गोल्ड या वाहनाच्या जातीची निवड करून मी हा वाहन माझ्या शेतीमध्ये आज प्रथमतःच प्रकाशित झाल्यानंतर या ठिकाणी याची लागवड केलेली आहे। लागवड करीत असताना शेतीचा पोत, लागवडीची दिशा आणि हे सर्व अगोदर मी तयार केलं आणि नंतर या जातीची लागवड केल्यानंतर मला असं दिसून आलं की 73 गोल्ड जातीचा वाण हा एकदम अतिशय उत्पन्नाच्या बाबतीत, उंचीच्या बाबतीत, फळधारणाच्या बाबतीत अतिशय सुंदर आहे। याची उंची जवळजवळ 6 फुटवापर्यंत गेलेली असून उंचीच्या मानाने याने फुटवाही भरपूर केलेला आहे आणि एका फुटव्याला जवळजवळ 5-5, 6-6 दोड्या होऊन पातेची बी क्षमता जादा आहे। तसेच या वाणाच्या पातेची गळती अतिशय कमी असून रोगाला सुद्धा हा बळी पडत नाही आणि नक्कीच हा वाण शेतकऱ्यासाठी लाभदायक असून यामध्ये नक्कीच एकरी या वाणाचं उत्पन्न जास्तीत जास्त शेतकऱ्याला मिळू शकतं असं मी या ठिकाणी प्रत्यक्ष वस्तुस्थिती समोरासमोर ठेवून हे मी सांगत आहे, खात्री करून, जेणेकरून समक्ष त्या पिकाच्या शेतामध्ये आम्ही उभा राहून आणि याच्या लागवड, कैरीची दोडी म्हणजे त्याची जाडी आणि कैरीची जाडी जास्त असल्याने याच्यामध्ये ब्याचंही प्रमाण, सरकी बीचं प्रमाण जास्त असून नक्कीच कापसाचं वजन हे त्या मानाने जास्त भरणार आहे। तुम्ही कोणत्याही झाडाची तपासणी करा, प्रत्येक झाडाला भरपूर असं या लाग आहे आणि खाली जर पाहिलं तर पात्याची गळती अजिबात झालेली नाही। म्हणून मी सर्व शेतकऱ्यांना आव्हान करतो की मोहेको कंपनीने 7351 गोल्ड जातीचा जो वाण प्रकाशित केलेला आहे, विकसित केलेला आहे, त्याची आपण आपल्या शेतामध्ये नक्कीच लागवड करा। यामध्ये आपल्याला खर्च कमी होऊन उत्पन्न जादा मिळेल, जेणेकरून शेतकरी सुजलाम सुफलाम होण्यास पात्र होईल, एवढीच मी कळकळीची शेतकऱ्यांना विनंती करतो। मोहेको कंपनीलाही बी एक धन्यवाद देतो की असे नवीन वाण विकसित करून शेतकऱ्याच्या प्रगतीच्या दृष्टीने आपण जर सहकार्य पाऊल उचललं तर नक्कीच या देशाचा शेतकरी सुजलाम सुफलाम होऊन उत्पन्न वाढून त्याच्याही कुटुंबाला जो आर्थिक गरज असती तो सुद्धा स्वतःच्या पायावर उभा राहून तो गरज भागू शकतो। म्हणून पुनश्च एकदा मोहेको कंपनीला मी धन्यवाद देतो। या ठिकाणी मोहेको कंपनीचे श्रीयुत ऋषी वडघणे साहेब आहेत आणि त्यांनी मला पहिल्यापासून या वाणासाठी, या लागवडीसाठी त्यांनी जे मार्गदर्शन केलं ते अगदी त्यांचं मार्गदर्शन मला मोलाचं ठरलेलं आहे। म्हणून मी ऋषी वडघणे साहेब यांनाही धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।